आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेतले गेलेले आहेत। पुरंदर विमानतळाला मान्यता दिली गेल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहित केली जाणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणतात। विमानतळ भूसंपादन आणि निधीसाठी मान्यता देण्यात आलेली असून 1 जूनपर्यंत भूमी अधिग्रहण करण्याचे आदेश दिले गेलेत। तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेला चालना देण्यासाठीचा हा महत्त्वाचा निर्णय मानला जातोय। जलसिंचनाचे 40 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुद्धा निधीला मान्यता दिली गेलेली आहे। जलसिंचन प्रकल्प आणि कॅनॉल वर्षभरामध्ये पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शिवाय 8 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जे विमानतळ नव्याने पुरंदर येथे होणार आहे त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिलेली आहे आणि त्याकरता जो काही निधी आहे तो निधी उभारण्याकरता देखील मान्यता दिलेली आहे। साधारणपणे 1 जूनपर्यंत हे भूमी अधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे। तशी 6 महिन्याचा अवधी आम्ही दिलेला असला तरी 1 जूनपर्यंत हे अधिग्रहण करण्याच्या संदर्भात निर्देश दिलेले आहेत। आज जलसंपदा विभागातही अतिशय महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि जवळपास त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कॅनॉल्स हे पूर्ण करण्याकरता आपण 15,000 कोटी रुपये हे नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्याकरता मान्यता दिली आहे। जे प्रकल्प आपण घेतलेले आहेत हे सगळे असे प्रकल्प आहेत की जे पुढच्या 1 ते 2 वर्षात पूर्ण होऊ शकतात। MMRDA ला अटल सेतूच्या जवळ प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे, आज त्या ठिकाणी सिडको आणि MIDCचे रूल्स लागू करून त्यांना जमीन ॲक्वायर करता येईल अशा प्रकारची मान्यता मंत्रिमंडळाने दिली आहे। यामुळे तिसरी मुंबई ही जी आपली संकल्पना आहे या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।